पेशंट कांता चंद्रकांत खैरे ही पेशंट इंदापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून पोलिसांनी ससून हॉस्पिटलला घेऊन आले. ससून हॉस्पिटलला घेऊन आल्याच्या नंतर ते ॲडमिट केल्याच्या नंतर पेशंट एक 2 महिने ससूनमध्ये होतं. तर ती पेशंट काय पत्ता सांगत नव्हतं, नातेवाईकाचं काय फोन नंबर देत नव्हता काय. मग पोलीस स्टेशनला फोन करून परत बोलावलं, तुमचं पेशंट नीट झालेलं आहे, घेऊन जावा, त्याचे कोण नातेवाईक आले का. तर पोलिसांनी सांगितलं त्याचे कोण नातेवाईक आले नाहीत, काय नाहीत, आणि पेशंट मेंटली होतं. ते मेंटली असल्याच्या नंतर मग आता ते मेंटल हॉस्पिटलला जरी जमा करायचं असेल तर त्याचे नातेवाईक पाहिजेत, नाहीतर मग ती ॲडमिट केलेली पोलीस पाहिजे. मग इंदापूर पोलीस स्टेशनचे ते पोलीस आले आणि आल्याच्या नंतर ते पेशंट मेंटल हॉस्पिटलला न्यायचं होतं. शेळके साहेबांनी मला फोन केला आणि सांगितले, जगताप, एक पेशंट आपल्याला मेंटल हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे आणि त्याचे नातेवाईक कोण नाहीत आणि पैसे काही भेटणार नाहीत. म्हटलं ठीक आहे साहेब, चला. मग ते पेशंट मी घेऊन आणि ते पोलीस लेडीज आणि पोलीस जेंट्स आणि ससूनचा एक सोशल वर्कर असे आम्ही गेलो. आणि मेंटल हॉस्पिटलला गेल्याच्या नंतर हे सगळे केस पेपर डॉक्टरला भेटायला हे गेल्यानंतर मी पेशंटला जाऊन भेटलो. पाठीमागं गाडीत बसलो आणि विचारलं, आजी कसा आहे तुम्ही. तर आजीने सांगितलं की बाबा इथं मला घेऊन आले होते, मी हे बघितलं नाही वाटते. तर मी म्हणलं, इथं तुम्ही कसं काय आणलं होतं. हा म्हणली, माझ्या पोराने इथं मला ह्या दवाखान्यात पहिल्यांदा ऍडमिट केलं होतं. मग मला खात्री पटली की हे पेशंट मेंटलच होतं. आणि ते म्हणले, अरे मला गोडधोड खाण्यासाठी घरी घेऊन गेले होते, सण होता, तुम्ही काय कधीही गोड गोड खात असाल, आम्हाला सणासुदीलाच नेते. तर त्यावेळेस मला काही एवढं विशेष वाटलं नाही. पण नंतर मी ह्या पेशंटसाठी एक असं गेले 2-3 महिने झालं की मी रील सोडतोय. आणि मग ही पेशंटची बी गाण्याची रील सोडताना माझ्या डोळ्यात पाणी आलं, कारण त्या पेशंटला परत कोण बघायला गेले का नाही हे काही माहिती नाही. पण ते पेशंट आम्ही मेंटल हॉस्पिटलला ॲडमिट केलं. आणि मेंटल हॉस्पिटलला ॲडमिट केलं. ही ती पेशंट आहे आणि हे मेंटल हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं हे मेंटल हॉस्पिटलचं OPD आहे. ही पेशंट ससून हॉस्पिटलला 14 नंबर वार्ड क्रमांकला ॲडमिट केलेलं. आणि ह्या पेशंटचे नातेवाईक नाहीत असं सिद्ध झाल्याच्या नंतर हे पेशंट, हे माझी जी ॲम्ब्युलन्स आहे शुद्धोधन प्रतिसाद संस्थेच्या माध्यमातून चालू होतं. हे ससून हॉस्पिटल उपचार, तारीख, हा जावक क्रमांक आणि हे शेळके साहेबांची सही. तर ही निस्वार्थ केलेलं काम हे आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर ज्यांनी ज्यांनी बघितले सबस्क्राईब करा, लाईक करा. मी केलेले 20 वर्षाची कामं अशी सोडवत आहे एक एक व्हिडिओ. आपल्याला आवडली तर मला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा.